नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर राईट. आज मी तुमच्याशी ह्युमेटॉइड आर्थरायटिस विषयी बोलणार आहे. तुम्ही ह्युमेटॉइड आर्थरायटिस बद्दल ऐकलं असेलच ना? तेव्हा सर्वात आधी मी तुम्हाला ऑटोइम्यून रोग काय असतो ते सांगतो. ऑटोइम्यून म्हणजे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या शरीराच्या सुदृढ पेशींवर हल्ला करते. ऑटोइम्यून रोगांचा शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होतो. आता आपण समजून घेऊया की ह्युमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय. ह्युमेटॉइड आर्थरायटिस हा एक ऑटोइम्यून प्रकारचा रोग आहे. हा एक दाहक आणि दीर्घकालीन चालणारा आजार आहे आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम हातांच्या आणि पायांच्या छोट्या सांध्यांवर होतो. ही व्याधी काही व्यक्तींमध्ये शरीराच्या विविध प्रणालींवर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ त्वचा, डोळे, फुफ्फुस, हृदय आणि रक्तवाहिन्या. भारतात जवळपास 7.% लोकांना ह्या रोगाचा त्रास होतो. हा रोग स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो आणि त्याचं पुरुष स्त्री गुणोत्तर 3:1 असं आहे. हा रोग कोणत्याही वयात होऊ शकतो, पण त्याचे सर्वात जास्त प्रमाण 30 ते 50 ह्या वयोगटात आढळते. ह्युमेटॉइड आर्थरायटिस हा लहान मुलांमध्येही आढळून येतो आणि त्याला ज्युवेनाइल RA असं म्हणतात. आता आपण ह्युमेटॉइड आर्थरायटिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस यातील मूलभूत फरक समजून घेऊया. ह्युमेटॉइड आर्थरायटिस निदान होण्याच्या वेळचं वय 30 ते 50. ऑस्टिओआर्थरायटिस 55 पेक्षा अधिक. आजाराची अवस्था काही आठवडे ते काही महिन्यात परिस्थिती बदलते. आजार हळूहळू वर्षानुवर्ष वाढत राहतो. सर्वात अधिक परिणाम होणारे सांधे, कंबर, हाताची बोटं, मुठीचा सांधा, घोटे, पावलं आणि कोपर असे छोटे सांधे, नितंब, गुडघे, हाताची बोटं आणि खांदे. समान लक्षणं: सकाळी उठल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेदना होते आणि ताठरता जाणवते. शरीराच्या दोन्ही भागांच्या सांध्यांवर येणारी समान सूज आणि ताठरता. दोन्ही बाजूंवर समान परिणाम, थकवा आणि ताप. काही विशिष्ट काम करताना किंवा केल्यानंतर ताठरता जाणवते आणि अर्ध्या तासानंतर निघून जाते. व्याधिग्रस्त सांधे शरीराच्या दोन्ही बाजूंना असतीलच असं नाही. दोन्ही बाजूंवर विषम परिणाम. सामान्यपणे व्याधिग्रस्त गुडघ्यांवर सूज असते. ह्युमेटॉइड आर्थरायटिसने ग्रासित असाल तर हे करा आणि हे करू नका. हे करा: तुमच्या नेहमी वापरात असणाऱ्या वस्तू सगळ्यात खालच्या फडताळावर पुढे ठेवा. पुन्हा पुन्हा करण्याच्या क्रियेमध्ये वारंवार विश्रांती घ्या. तुमची सगळ्यात महत्त्वाची कामं दिवसाच्या त्या वेळेत करा ज्या वेळेस तुम्हाला सर्वात जास्त उत्साही वाटतं. कोमट किंवा थंड पाण्यात हात आणि पाय बुडवून ठेवल्यानं सांधेदुखी आणि ताठरतेपासून आराम मिळू शकतो. पुरेशी झोप घ्या. योग्य आहार घ्या. दातांचं आरोग्य सांभाळा. शरीर जितकं सक्रिय ठेवता येईल तितकं ठेवा. हे करू नका. पुन्हा पुन्हा होणाऱ्या हालचाली किंवा जास्त थकवा आणणारा व्यायाम टाळा. उदाहरणार्थ पळणं, उड्या मारणं, टेनिस, एरोबिक्स. शिवाय त्याच हालचाली पुन्हा करणं. बोटाच्या आणि हाताच्या छोट्या सांध्यांना दाह होईल आणि त्यांना जास्त कष्ट पडतील अशी कामं करू नका. जड आणि मोठ्या आकाराच्या वस्तू उचलू नका. धूम्रपान करू नका. तीव्र आणि दीर्घकालीन संधिवाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला ह्युमेटॉइड आर्थरायटिस असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागणं आणि त्यांनी सांगितलेली औषधं घेणं हा सर्वात योग्य मार्ग आहे. ही माहिती तुमच्यासाठी आणली आहे टॉरेंट फार्माने.